नमस्कार. नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण हे जवळपास गेल्या 15 दिवसापासून गाजत आहे. मात्र ह्या खरातच्या बुवाबाजीच्या विरोधात गेले 25 वर्ष सतत लढा देणारे कृष्णा चांदगुडे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना हे सर्व प्रकरण कसं लक्षात आलं आणि ते कसा लढा देत आहेत. सर नमस्कार. सर नेमकं पहिला इन्सिडेंट काय होता की जेव्हा तुम्ही खरातच्या विरोधात किंवा त्याची जी बुवाबाजी त्याच्या विरोधात उभे राहिले होते? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आम्ही 2007 रोजी त्याच्या विरोधात लढा लढलो. परंतु त्याचे अगोदर 9 वर्ष मी जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीत वर्किंग नव्हतो, तरी माझे आणि त्याचा संपर्क आला होता. काही मित्रांसमोर आम्ही त्याच्या ऑफिसला गेलो होतो आणि माझ्याबरोबर 3 मित्र होते आणि त्या 3 मित्रांनी त्यांचं दर्शन घेतलं. परंतु मी त्याचं काही दर्शन घेतलं नाही, त्याचा पाया पडलो नाही. म्हणून त्याने का हा मुलगा विचित्र आहे असं सांगून मला सर्वांसमोर अपमान केला होता आणि त्याचा अपमानाचा शल्य अजूनही माझ्या मनात आहेत. तर म्हणजे गेल्या 25 पेक्षा जास्त वर्षापासून मी त्याच्या संपर्कात आहे. त्याच्यानंतर 2007 मध्ये आमचे कार्यकर्ते महेंद्र दातरंगे आणि सुदेश घोडेराव त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. एका पत्रकारांनी फोन केल्यामुळं त्याला मी अंधश्रद्धाची जाणीव करून दिली. परंतु त्याने माझ्याकडे रिव्हॉल्वर आहेत, मी रिटायर कॅप्टन आहे असं सांगितलं. परंतु आमचे कार्यकर्ते घाबरले नाही, तरी आम्ही त्याच्याविरोधात लढा चालू ठेवला. आणि एक प्रसंग असा होता की 3 महिने त्यांनी आम्हाला घाबरून त्याचं दुकान बंद ठेवलं होतं. 2014 मध्ये पण असाच एक प्रसंग आला होता. त्यावेळेस त्यांनी त्याच्या ट्रस्टीने आम्हाला धमकी दिलेली होती. 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिर्डी येथे दर्शनाला आलेले होते. परंतु त्यांनी प्रोटोकॉल तोडून ईशानेश्वर मंदिरामध्ये भोंदू खरातकडे भविष्य पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळेसही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आम्ही कार्यकर्ता म्हणून त्याला विरोध केला होता. माझ्यावर ट्रस्टी आणि इतर लोकांनी दडपण आणले होते. म्हणजे हा जो लढा आहे आमचा चालूच होता. आमच्याकडे एका महिलेची तक्रार आली होती, परंतु आम्हाला सक्षमाचा पुरावा उभा राहत नव्हता. त्यामुळे आम्ही तक्रार दाखल करू शकलो नाही. परंतु आम्ही त्याच्या मागेच होतो. एक ना एक दिवस त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होईल असं आम्हाला वाटत होतं आणि तो गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटकही झाली आहे. मला सांगा, पहिला इन्सिडेंट तुम्ही मित्र वगैरे गेले होते, काय कारण होतं नेमकं? तुमचे मित्र का गेले होते आणि मग तुम्ही त्यांच्या पायाने पडले, नेमकं काय ते सर्व होतं? साधारणतः 1998च्या सालामध्ये आमच्या मित्रांपैकी एक उद्योगपती होता आणि त्याला त्याची ओळख होती कॅप्टन खरातची. तर आम्ही त्या ठिकाणी गेलो. तर मी लहानपणापासून बंडखोर होतो. माझा या ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही. खरं ते ज्योतिषशास्त्र नाही, ते थोतांड आहेत, स्वप्न विकण्याची कला आहेत, हे लहानपणापासून माहीत होतं. फुले शाहू आंबेडकरांचा माझ्यावर प्रभाव होता. परंतु मी मित्रांची गंमत पाहण्यासाठी गेलो होतो आणि नेहमीप्रमाणे मी त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी त्याच्या पाया पडलो नाही. इतर 3 व्यक्ती त्यांच्या पाया पडले, म्हणून त्यांनी त्याचे भविष्य सांगितले. परंतु हा माणूस विचित्र आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी माझ्याविषयी जी भविष्यवाणी केली ती आज खरी ठरत आहेत. आणि तो लोकांचे भविष्य याच पद्धतीने पाहत होता का माणसाचा स्वभाव ओळखणं, त्याचे हातभाव ओळखणं, त्याचे अभ्यास करणं आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण करणं ही त्याची कार्यपद्धती होती आणि तीच त्यांनी माझ्याबद्दल वापरली आणि त्याचं जे भविष्य सांगितलं ते आज खरं होत आहे असं वाटतंय. परंतु त्यांनी मला जो अपमान केला त्या कुठेतरी त्याचा भरपाई मला आज या ठिकाणी होत आहे असं मला वाटतंय. नेमकं त्यांनी तुमचं भविष्य काय केलं होतं आणि नेमकं काय खरं होतं, थोडं एक्सप्लेन करा. त्या ठिकाणी 3 मित्र जेव्हा त्याच्या पाया पडले, परंतु मी त्याच्या पाया पडलो नाही. म्हणून त्याने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि माझ्याकडे पाहिल्यानंतर मी त्याच्या पाया पडलो नाही. म्हणून त्याने सांगितलं की हा चौथा जो व्यक्ती आहे, चौथा जो मुलगा आहे, तर तो विचित्र आहे आणि सर्वांसमोर त्याने अपमान केला होता. परंतु मी त्या ठिकाणी काही भविष्य बघितलं नाही. माझ्या मित्रांनी भविष्य बघितलं आणि कालांतराने असं कळालं की त्यांचं भविष्य खोटं निघालं. साधारण 2014ची केस काय होती? तुम्ही जेव्हा गेला होता त्यावेळेस बाबाचं जरा बऱ्यापैकी प्रस्थ पण वाढलेलं होतं, ती नेमकी केस काय होती? 2014 साली त्या ठिकाणी त्याचे एक ट्रस्टी होते. ते काही दिवसापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी आम्हाला असं म्हटलं का तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अनेक बुवाबाबांचा भांडाफोड करतात, परंतु आमचे बाबा तसे नाहीत आणि आमच्या बाबाकडे जर तुम्ही लक्ष दिलं किंवा त्यांच्या विरोधात जर गेले तर तुमचा नामोनिशाण आम्ही नष्ट करू, अशा प्रकारे त्यांनी धमकी दिली होती. आणि ते मागच्या काही 1-2 वर्षापूर्वी त्यांनी राजीनामा दिलाय. परंतु ते बाबाचे राईट हँड असं समजले जातात, त्या व्यक्तीने आम्हाला अशी धमकी दिलेली होती. हे जे राईट हँड आहे त्यांनी एक पुस्तक पण लिहिलेलं, त्या पुस्तकात पण दावे होते, त्याच्यावर पण तुम्ही ऑब्जेक्शन घेतली होती का? खरं तर ते पुस्तक जे प्रकाशित झालं ते आम्हाला आता चर्चेमध्ये आलं, त्याच्यामुळे माहीत झालं. त्या पुस्तकामध्ये जे दावे केलेले आहेत ते चमत्काराचे दावे आहे आणि ते अवैज्ञानिक आहेत. खरं तर ते आपल्या गुरुला त्याची आपल्यावरती मेहरबानी व्हावी, त्याच्या आपण आणखी जवळ जावं म्हणून या हेतूने ते लिहिलं होतं आणि ते खरं तर घडून गेल्यानंतर लिहिलं होतं असं काही लोक म्हणतायत. आणि आणि भोंदू बाबाला जर त्याचं भविष्य जर कळत असलं तर त्यांना अटक होण्यापासून तो वाचला असता, गुन्हा दाखल करण्यापासून वाचला असता. परंतु त्याला स्वतःचं भविष्य कळालं नाही, तो इतरांचं भविष्य काय सांगू शकतो? त्याचप्रमाणे हे ज्या लेखकाने जे चमत्काराचे दावे केलेले आहेत त्याला आम्ही विरोध करतो आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत असे चमत्काराचे दावे दाखल करणं गुन्हा आहेत, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत.
मला हे सांगा, काही पीडिता बंधू भारतने ज्या लुबाडलेल्या होत्या किंवा ज्यांना त्रास दिला होता, त्या पीडिता तुमच्याकडे आल्या होत्या, पण त्या पुढे कंप्लेंट करायला आल्या नाही. तर त्यांच्याविषयी तुम्ही काही माहिती देऊ शकता का? 10 एक वर्षापूर्वी आमच्याकडे एक महिला आली होती, परंतु तिच्या नवऱ्याला ते माहीत नव्हतं. तिच्यावर अत्याचार झाला होता, परंतु ती तक्रार करायला तयार नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला सबळ पुरावे मिळत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर तक्रार दाखल करू शकलो नाही, ही आमची खंत होती. परंतु एक ना एक दिवस तो पकडला जाईल, अशी आम्हाला शक्यता होती आणि तसं झालेलं आहे. मला सांगा, साधारण हे प्रकरण आल्यापासून किंवा मागचं 2014चं प्रकरण असेल, तर खरा त्याच्याकडून काहीतरी दबाव तंत्र तुमच्या विरोधात वापरलं गेलं असेल किंवा तुम्हाला इनडायरेक्टली धमकी द्यायचा प्रयत्न केला असेल, असे काय अनुभव आहेत का? आमच्याकडे हे 3 अनुभव आलेले आहेत. 2007 रोजीचा, 2013चा आणि 2022चे आहेत. तिन्ही घटनांमध्ये भोंदू अशोक खरात किंवा त्याचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यामार्फत आम्हाला धमकी आलेल्या होत्या आणि ते आम्ही माध्यमांसमोर नेहमी सांगितलेलं आहे. आता काय वाटतंय, की त्यावेळेस विरोध केलाय, आता त्याला गुन्हा दाखल झालाय, कारवाई होते. वाटतं की ही कारवाई पूर्ण तडीच जाईल? अ, आमच्या माहितीप्रमाणे आम्ही एस-आय-टीच्या मॅडमशी जेव्हा भेटलो, अनेक वेळा भेटलो, तर आम्हाला असं कळतं की तपास योग्य पद्धतीने चालू आहेत. पुरावे ते एस-आय-टी गोळा करत आहेत. काही अधिकाऱ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत आणि काही जी माहिती लागेल ती आम्ही त्यांना त्यांच्या मागणीनुसार आम्ही पुरवत आहोत. आम्हाला असं वाटतं की त्याला कठोर ते कठोर शिक्षा होईल. कारण हे अद्वितीय असं उदाहरण आहे आणि नरबळीची जर शक्यता जी आहे ती जर खरी निघाली, तर आणखी कडक त्याला शिक्षा होईल, असं आम्हाला वाटतंय. आपण मागणी केली होती, की वन विभागाने याच्यात इंटरफेअर करावा आणि जे काही प्राण्यांचे अवयव वापरून जादूटोणा किंवा असं जे काही प्रकरण चाललं होतं, त्याच्यात तुम्ही तो कायदा जे कलम आहे वनजीव हत्येचं, त्याच्यावर एक कलम लावलेला होता. आता वन विभागाने स्वतःहून पत्र दिलं एस-आय-टीला, की जर असं काही असेल तर आम्हाला तपास करायचा आहे, तर तुम्ही आम्हाला अवगत करावं. भोंदू खरातला अटक झाल्यानंतर एस-आय-टी स्थापन झाली आणि ते स्थापन झाल्यानंतर आम्ही लगेचच एस-आय-टीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांची भेट घेतली होती आणि आम्ही निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाव्यतिरिक्त आम्ही काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली होती, की हा भोंदू किंवा वन्यजीव प्राण्याची शिकार करण्याची आमचा संशय आहे. आम्हाला माहिती मिळालेली आहे का तो हरणासारखे, वाघासारखे किंवा कोल्ह्यासारख्या प्राण्यांची तो शिकार करत आहे. आम्हाला हा संशय होता. ते खरं किंवा खोटं आहे त्याचा तपास करावा आणि वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आम्ही केलेली होती आणि त्याला आता दुजोरा मिळत आहेत. कारण वन्यजीवचे काही प्राणी अवशेष त्या ठिकाणी सापडलेले आहेत. हरणाच्या काळी आणि पांढरी कस्तुरी त्या ठिकाणी सापडले आहेत. त्याच्यामुळे आम्ही जो दावा केला होता त्याला आता पुष्टी मिळत आहेत. कुठेतरी आतापर्यंत वन विभाग ह्या प्रकरणात यायला पाहिजे होता. पण आता जे ताजं जे पत्र सापडलेलं आहे, त्याच्यात जे आहे वनरक्षक जे आहेत, त्यांनी पत्र यासाठीला लिहिलंय, की जर याच्यात तसं काही असेल अँगल, तर आम्हाला अवगत करण्यात यावं, जेणेकरून तपास आणि गुन्हा दाखल करण्याकामी आम्ही काम करू. याचा अर्थ अजूनही एस-आय-टीने त्यांना यांना आहे वन विभागाला कॉन्टॅक्ट केलेला नाहीये, असं एकंदर दिसतंय. त्यांनी आज कॉन्टॅक्ट केलेला आहे. तर हे कुठेतरी उशीर होता असं वाटत नाही? नाही, एस-आय-टीकडे भरपूर काम आहे. एवढी मोठं प्रकरण आहे त्याच्यामुळे एस-आय-टीला वेळ लागू शकतो. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. आमच्या माहितीप्रमाणे त्यांचं काम व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आणि चांगल्या प्रकारे ते न्याय देतील असं वाटतंय. परंतु ही जे वन विभागाचं जे काम आहे ते उशिरा सुरू झालं हे मान्य आहे. परंतु काही त्याला कारण असू शकतील. पण त्याच्या आधी कस्तुरीचे मिळालेले आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळं अधिक तपास होईल आता आणि इतरही प्राण्यांचे अवशेष मिळतात का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. शेवटचा प्रश्न, हे सर्व लढाई लढत असताना वैयक्तिक तुमच्या फॅमिलीवर किंवा काही असा दबाव टाकण्याचा प्रयत्न किंवा ती जी भीती असते, तर माणूस स्वतः लढतो, पण परिवारावर किंवा आपल्या आप्तेष्ट, तुमचं गावच तिथं जवळ होतं, यांच्या सर्वांवर परिणाम होईल किंवा तुमच्या आप्तेष्ट जे होते, जे काही नातेवाईक होते, त्यांना मध्ये घालून तुमच्यावर काही दबाव आणण्याचा प्रयत्न किंवा धमकी देण्याचा प्रयत्न झाला का? माझं जे गाव आहे चाचनळी ते मिरगावच्या जवळच आहे. त्याच्यामुळं 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना ज्या प्रकारे आम्ही विरोध केला आणि विशेषतः मी विरोध केला, त्याच्यामुळे माझ्या नातेवाईकांतर्फे काही ट्रस्टींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आम्ही त्याला दबावाला बळी पडलो नाही. आमचा लढा चालूच ठेवला आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की जी अटक जी झालेली आहे, ती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर जो कायदा आला, जादूटोणा विरोधी कायदा आला, त्याच्यामुळे झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जो कायदा तयार केला, त्याच्या अंतर्गत कारवाई झाली. या गोष्टीचा आम्हाला एका बाजूने आनंद जरी असला, तरी हा नाशिकमध्ये प्रकार होतो. नाशिकची बदनामी होते याचंही आम्हाला दुःख वाटतंय. तुमच्या कुटुंबावर काही परिणाम याचा किंवा दबाव? नाही, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची ज्या प्रकारे हत्या झाली, ते आम्ही शहीद झाले असं म्हणतोय. त्यांना अनेक धमक्याचे पत्र यायचे. त्या काळी मोबाईल नव्हते. परंतु जे धमक्याचे पत्र ते कचऱ्यामध्ये फेकून द्यायचे. त्यांचे आम्ही अनुयायी आहोत. त्यांचा आदर्श ठेवून आम्ही लढत आहोत. मरणावर कोणी विजय मिळाला नाही. परंतु मरणाच्या भीतीवर आम्ही नक्कीच विजय मिळालेला आहे. आम्ही दाभोळकर जसे शहीद झाले, तसे आम्ही मरणाला घाबरत नाहीत. एवढंच आम्ही या निमित्ताने सांगू शकतो. हे होते कृष्णा चांदगुडे. मरणावर कोणीच विजय मिळवला नाही. अगदी स्पष्ट आणि क्लिअर त्यांची फिलॉसॉफी आहे. ते
ह्या जादूटोना किंवा जी बुवाबाजी त्याला मानत नाही, त्याच्या विरोधात खंबीरपणे 25 वर्षापासून लढा देत आहे, त्याचं हे उदाहरण आहे. प्रवीण ठाकरे, मुंबई तक.